बाजरीचा खिचडा. वाटीभर बाजरी स्वच्छ धुवून 15-20 मिनिटं भिजवायची. मग पाणी काढून टाकून 15-20 मिनिटं निथळत ठेवायची. मग स्वच्छ कापडावर थोडा वेळ पसरून ठेवायची. साधारण कोरडी झाली की मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यायची. कोंडा पौष्टिक असतो, त्यामुळे आवर्जून पाखडून काढून टाकायला नको. अर्धी वाटी तांदूळ आणि पाव वाटी हरभऱ्याची डाळ धुवून घ्यायची. तापलेल्या तेलात जिरं, हिंग, कढीलिंबाची फोडणी करायची. त्यात मूठभर शेंगदाणे घालायचे. थोडे लाल होऊ द्यायचे. चिरलेला मध्यम कांदा घालून थोडं परतून घ्यायचं. एक चिरलेला टोमॅटो घालायचा. 5-7 लसूण पाकळ्या, 3 चमचे खोबऱ्याचा कीस आणि आल्याचा लहानसा तुकडा हे जाडसर वाटून घ्यायचं आणि हे वाटण पण कढईत घालायचं. सगळं थोडं परतून घ्यायचं. आता त्यात बाजरी घालायची. परतून घ्यायचं. हळद, तिखट आणि कांदा लसूण मसाला घालायचा. धुवून ठेवलेले डाळ तांदूळ घालायचे. चवीनुसार मीठ घालायचं. सगळं छान हलवायचं. कोमट पाणी घालायचं. कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. बाजरी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून आपल्या नेहमीच्या अंदाजापेक्षा थोडा अधिक वेळ कुकर बारीक गॅसवर ठेवायचा. कुकर गार झाल्यावर पुन्हा एकदा नीट सगळं हलवून घ्यायचं आणि कोथिंबीर आणि साजूक तूप घालून गरमागरम सादर करायचं.